नमस्कार, सुप्रभात. मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता बुलेटिन मध्ये पाहूयात 36 जिल्हे 72 बातम्या. सत्तारांविरोधात राज्य बाजार समिती सहकारी संघ आक्रमक. लासलगावसह राज्यातील 305 बाजार समित्या बंद राहणार. सोलापूर आणि बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जाहीर. सोलापूरसाठी 10 आणि बार्शीसाठी 11 नोव्हेंबरला मतदान होणार. 11 तारखेलाच मतमोजणी होणार. बाजार समिती निवडणुकांमुळे राजकीय वातावरण तापणार. 400 कोटी रुपयांची जनाईस जलसिंचन योजना कागदावरच. जिरायती भागातील नागरिकांना अद्यापही शाश्वत पाणी नसल्याचा शेतकरी संघर्ष समितीचा दावा. कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजनेच्या कार्यक्रमादरम्यान काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा गोंधळ. धाराशिवच्या तुळजापूरमधील सिंदफळ येथील कार्यक्रमादरम्यान गोंधळ. श्री तुळजाभवानी देवीची नित्योपचार पूजा. आजपासून विविध अलंकार पूजेस सुरुवात होणार. साईचरणी 1 कोटींची सोन्याची पंचारती भक्ताकडून दान. नाव जाहीर न करण्याची भक्ताची साई संस्थानला विनंती. आकर्षक नक्षीकाम असलेली सोन्याची पंचारती साईचरणी. जळगावच्या कुसुंबामध्ये मंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते विविध विकास कामांचं उद्घाटन. गुलाबराव पाटलांच्या हस्ते ग्रामस्थांना अनेक दिवसांपासून राहत असलेल्या जागेच्या सातबाऱ्यांचंही वाटप. जळगावच्या BSNL कार्यालयातील अधिकाऱ्यांविरोधात मनसे आक्रमक. मराठी भाषेला विरोध करत असल्याचा अधिकाऱ्यावर आरोप. रत्नागिरीच्या दापोली तालुक्यात माकडांच्या बंदोबस्ताच्या मागणीसाठी मोर्चा. माकडांमुळे शेतीचं मोठं नुकसान होत असल्यानं शेतकऱ्यांकडून आक्रोश मोर्चा. धुळ्याच्या शिंदखेडा तालुक्यातील 15,000 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप. केशरानंदन फाउंडेशनच्या वतीनं विद्यार्थ्यांना साहित्याचं वाटप. साताऱ्याच्या कराडमध्ये महिला अत्याचाराविरोधात नागरिकांचं जनजागरण रॅली तर मेळावा देखील काढण्यात आला. मेळाव्यात उपविभागीय पोलीस आयुक्तांकडून मार्गदर्शन. रायगड जिल्ह्यातील नागोठण्यात पाईपलाईन फुटली. लाखो लिटर पाणी वाया. मुंबई गोवा महामार्गावर पाण्याचे फवारे. पाईपलाईन JSW कंपनीला पाणी पुरवठा करणारी. परभणी जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून खरीपनंतर रब्बीची तयारी सुरू. मशागतीच्या कामांना वेग. बीडच्या परळीतील पांगरी भागात परतीच्या पावसामुळे टोमॅटो पिकाचं मोठं नुकसान. टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यावर आर्थिक संकट. नंदुरबारच्या तळोद्यात बिबट्याची दहशत. बळीराजाकडून डबच्या तलावर शेतीची कामं. बिबट्याला पळवण्यासाठी वाजंत्रीची आधार. नवरात्रोत्सवातही केळीच्या भावात घसरण. जळगावच्या जामनेर चोपडा आणि बऱ्हाणपूर भागात केळी उपलब्ध. प्रति क्विंटल भाव 3,100 वरून 2,300 रुपयांवर. अहमदनगरच्या कोपरगावमध्ये नोकरी महोत्सवाला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. 8,000हून अधिक तरुणांकडून नोकरीसाठी रजिस्ट्रेशन. मुलाखतीनंतर कंपन्यांकडून त्वरित नियुक्तीपत्र वितरित. लातूरच्या पुरणमल लाहोटी तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या वसतिगृहातील 30 विद्यार्थिनींना विषबाधा. 5 विद्यार्थिनींवर अतिदक्षता विभागात उपचार. राहुल गांधींकडून कोल्हापुरातील शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण. शिवरायांच्या विचारातूनच संविधानाची निर्मिती झाली. काही लोक शिवरायांचे विचार मानत नाही. राहुल गांधींची मोदींवर टीका. नेहरूंनी शिवरायांचा अपमान करणारं पुस्तक लिहिलं. राहुल गांधींनी आधी त्यावर माफी मागावी, मग छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यावं. फडणवीसांची राहुल गांधींवर टीका. राहुल गांधींकडून कोल्हापुरात उदगावमध्ये टेम्पो चालक अजित संधे यांची भेट. राहुल गांधींनी टेम्पो चालकाच्या घरात स्वयंपाक बनवला. सनदे कुटुंब भारावलं. शरद पवार कृषी मंत्री असताना शेतकऱ्याच्या शेतात कमी आणि खेळाच्या मैदानात जास्त दिसायचे. केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांचा हल्लाबोल. नागपूरचा बहुचर्चित डबल डेकर उड्डाणपुलाचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते लोकार्पण. 5 किलोमीटर अंतराचा ब्रिज नागपूरकरांच्या सेवेत. विधानसभा निवडणुकीत भाजपच्या प्रचारासाठी RSS मैदानात. फेक नॅरेटिव्हला उत्तर देणारी माहिती जनतेपर्यंत पोहोचवणार. मतदारसंघात बैठका घेऊन जनमत तयार करणार. सूत्रांची माहिती. व्होट जिहाद हा भाजप आणि संघाचा फेक नॅरेटिव्ह. व्होट जिहाद कसा असतो यावर श्वेतवर पत्रिका काढावी लागेल. राऊतांची टीका. तर भाजप आणि संघ हाच फेक नॅरेटिव्हचा कारखाना. राऊतांचा हल्लाबोल. भाजपला मतदान केलं नाही तर व्होट जिहाद होतो. भाजप एकाही मुस्लिम उमेदवाराला तिकीट देत नाही. समाजवादीच्या अबू आझमींचा भाजपवर निशाणा. खोके उर्फ खोटे सरकारनं अनेक उद्योगधंदे बाहेर नेले. मिंदे सरकारनं महाराष्ट्र विकण्यासाठी स्टॉल लावलेत. आदित्य ठाकरेंची सरकारवर टीका. राज्याचे मुख्यमंत्री दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांना विचारात न घेता योजना जाहीर करतात. लाडक्या खुर्चीसाठी काहीही अशी सरकारची भूमिका. जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये चढाओढ सुरू. 1500 देऊन तिजोरीवर ताण पडतोय तर 3000 दिल्यावर काय होईल. योजना बंद केल्यास माझा पाठिंबा. सत्यजित तांबेंची भूमिका.
बारामतीच्या माळेगावातील औद्योगिक प्रशिक्षण शासकीय संस्थेला उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वडिलांचं नाव, राज्य शासनाचा निर्णय. कोंढवा परिसरात मुस्लिम तरुणांनी सुप्रिया सुळेंची गाडी अडवली. नरसिंहानं द महाराजांवर पोलीस गुन्हा दाखल करत नाही. तरुणांची खासदार सुप्रिया सुळेंकडे तक्रार. जळगावातील पवार गटाचे माजी मंत्री गुलाबराव पाटलांच्या समर्थकाचा कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश. कसुंबातील मदनसिंह वना पाटलांचा शिंदे गटात पक्षप्रवेश.